नमस्कार, मी वैदवी. कथा आणि गोष्टी वैदवीसोबत या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला अध्याय आहे श्री स्वामी चरित्र सारामृत पोथी, अध्याय 6. आपण मागचे 5ही अध्याय बघितलेले आहेत, म्हणजेच ऐकलेले आहेत. ते चॅनलवरती आपल्या उपलब्ध आहेत. जर तुम्हाला अध्याय कथासार आवडले ते चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय 6. अध्यायाच्या आरंभी ग्रंथकार या ग्रंथाचे श्रेय श्री स्वामींना देतात. श्री स्वामींनी माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडून हा ग्रंथ लिहून घेतला. 5व्या अध्यायातील कथा या अध्यायात पुढे सरकते. स्वामींच्या उत्तराने तात्यासाहेब निराश झाले. आपल्या प्रयत्नाला यश न आल्याने आपली नामुष्की होणार हे त्यांनी ओळखले. भयावह होऊन त्यांनी अनुष्ठान श्री गुरुचरित्र सप्ताह करण्यासाठी ब्राह्मणांना पाचारण केले, दानधर्म केला, परंतु श्री स्वामींनी त्याकडे दुर्लक्ष केले. तात्यासाहेबांनी एक दिवस श्री स्वामींना मेन्यात घालवून बडोद्याला नेण्याचा प्रयत्न केला, परंतु श्री स्वामींनी अर्ध्या वाटेतून परत फिरून तात्यांचा बेत हाणून पाडला. तात्यांना कंटाळून परत फिरावे लागले. मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावास अलंकार, वस्त्रभूषणे आणि द्रव्य देऊन श्री स्वामींकडे पाठवले. त्याला पाहताच श्री स्वामींनी रुद्रावतार धारण केला. त्यांचा रुद्रावतार पाहून यशवंत माघारी गेले. त्यांना आपले राज्य गमवावे लागले. विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली. गुन्हेगार म्हणून हातात बेडी पडली. ज्यांच्यावर श्री स्वामींची अवकृपा होते त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागते. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशीचा हात अक्षरे पंडित लिहावीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णुचरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करून मुडा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळ होऊन समर्था वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोती यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सूरतुरीची घेऊन सुमने त्याचीच अपारवावी प्रीती. प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामींप्रती, कृपा करून मजवरती बडोद्याप्रती चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हसुनी, मल्हाररावाचे या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून या तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोटे नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे ऐकून या वाणी चोलाप्पा खिन्न झाला म्हणी. त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो या कार्याला, ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुनी, केला विचार मनी. मग काय केले तात्याने, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय करूने परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनाती करी, तया ते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होईल. तयांनी माजवली ढोंगे, केली नाना सोंगे, भक्तिविन हठयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नुब्राने पाठवले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगवे राजेशी, आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतेसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजिली कपट युक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो ऐकून एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेण्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले. मागोती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी ती तुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमावले. द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशात घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य होय न उपाय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांचे विचारती. कोण जातो स्वामींकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याचे धरून हवं आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याचजवळी रूपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी समर्थी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहून समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले.
अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्यालामणी, पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्याचे तेथील कार्याची सोडणी. साहेबा विष प्रयोग केला, मल्हाररावावरती आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दावेली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्थ भक्त पालका, अनादिसिद्ध जगन्नायका, निशिदिनी शंकर सका, विष्णुशिया मणिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भक्त परिसुत षष्ठोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला अध्याय ऐकायला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.